भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सर्वात मोठा आरोप केलाय। बेकायदा लोकांना मुंबईत वसवून शहराचा रंग बदलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव आहे, असं गंभीर वक्तव्य अमित साटम यांनी एबीपी माझाच्या खास मुलाखतीत केलंय। बाहेरच्या लोकांना बनावट ओळखपत्र देऊन मतदार तयार करण्याचं मोठं षडयंत्र आहे असं त्यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका आहे असंही त्यांनी म्हटलं। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर साटम यांच्या आरोपांमुळे खळबळ माजण्याची शक्यता आहे। मतांच्या लांगुली चालनाकरता स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता उद्धव ठाकरे करत आहेत। ह्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका आहे आणि ज्या प्रकारे पश्चिमी देशातली काही शहरं त्यांचा रंग बदललाय तसा मुंबई शहराचाही रंग बदलू शकतो आणि त्या रंग बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरेंचा सिंहाचा वाटा आहे। कुठल्याही प्रकारची निवडणूक ही लोकप्रतिनिधी निवडण्याची निवडणूक असते आणि अशा प्रकारे पहिली जमीन कब्जा होते, त्याच्यानंतर त्याच्यावर इल्लीगल कन्स्ट्रक्शन होतं। इल्लीगल कन्स्ट्रक्शन झाल्यावरती त्या ठिकाणी बाहेरचे लोक येऊन बसवले जातात, त्यांचे आधार कार्ड तयार केली जातात, वोटर कार्ड तयार केली जातात आणि त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो आणि त्यामुळे मुंबईकरांनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे। पुढची बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डी विमानतळावर दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलंय। उद्या अमित शहा साईबाबांच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। पुढे शहांच्या